मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मनसे नेते आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी अखेर पक्षाला जय महाराष्ट्र केलाय। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये संतोष धुरींनी भाजपचा झेंडा हाती घेतला। यावेळी संतोष धुरी यांनी मनसे सोडण्यामागची खदखद व्यक्त केली। त्यासोबतच त्यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि पक्षाच्या रणनीतीवर अत्यंत गंभीर आरोप केले। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना जवळ केल्यानंतर त्यांनी पक्षाचा पूर्ण ताबा घेतला असा आरोप संतोष धुरींनी केला। तर मनसे राज साहेबांनी उद्धव ठाकरेंना सरेंडर केला असा आरोप सुद्धा संतोष धुरींनी केलेला आहे। संतोष धुरी जे वरळीमधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्यासाठी उत्सुक होते, मात्र या ठिकाणी शिवसेना युबीटीचे जास्तीत जास्त उमेदवार नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी धुरी नाराज असल्याची चर्चा रंगलेली असतानाच आता त्यांनी मनसेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला। ज्या पद्धतीने आता जी युती चालू झालेली आहे, जे हिरव्या लोकांशी जे जॉईन झालेली लोक, त्यांच्यामुळे त्यांच्यातलीच लोक जी तुटून गेली, त्यांनी दुसरा पक्ष स्थापन केला, अशा लोकांनाच साहेबांनी जवळ केलं आणि त्या लोकांना जवळ केल्यानंतर त्या लोकांनी पूर्णपणे त्या पक्षाचा ताबा घेतला, पूर्णपणे ताबा घेतलेला आहे। पूर्ण आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय त्यांना। कुटुंब वाचवण्यासाठी पक्षाचा बळी दिला गेला असं वाटतं? नाही, कुटुंब वगैरे ना, म्हणजे दोघं एकत्र आले वगैरे, परिवारासाठी मनसेचा बळी गेला तसंच समजायचं आता। आम्हाला असं कळलं की वरून असा तह झालेला आहे की त्या तहामध्ये 2 किल्ले सरेंडर केले आहेत साहेबांनी। एक संतोष धुरी आणि एक संदीप देशपांडे, हे 2 किल्ले आमचे सरेंडर केलेले आहेत। म्हणजे काय केलं की तिकडनं बांद्रावरून सांगण्यात आलं, बांद्र्याच्या बंगल्यावरून सांगण्यात आलं की हे दोघं जण कुठेही दिसले नाही पाहिजेत, कुठल्याही चर्चेमध्ये दिसले नाही पाहिजे किंवा कुठल्याही उमेदवार म्हणून कुठेही दिसले नाही पाहिजे। देशपांडे तर काय उमेदवारी करणारच नव्हते, परंतु संतोष धुरी पण कुठे दिसलं नाही पाहिजे, या प्रकारचा तह झाला। आम्हाला या चर्चेमध्ये, मी तर काही नेता नाही आहे, मला या चर्चेमध्ये सहभागी नाही केलं, मला कुठल्याही प्रकारचा राग नाही, मला सीट नाही दिली, मला कुठल्याही प्रकारचा राग नाही आहे, कारण साहेबांनी आम्हाला भरपूर दिलं। परंतु आमचे नेते संदीपजी देशपांडे यांना कुठल्याही प्रकारच्या चर्चेमध्ये सहभागी केलं नाही, कुठेही त्यांना घेतलं गेलं नाही। या ठिकाणी मुंबई शहरामध्ये हिंदुत्वाचा भगवा रंग हा टिकला पाहिजे, मुंबई शहराचा रंग हा बदलू दिला गेला नाही पाहिजे। आणि जर अशा प्रकारच्या काही जिहादी आतंकवादी ताकदी शक्ती जर मुंबई शहराचा ताबा घेऊ इच्छितात, तर त्या लढाईमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये सामील होऊन अशा प्रकारच्या सर्व आतंकवादी, जिहादी, देशविरोधी शक्तींविरुद्ध लढण्यासाठी आणि हिंदुत्वाचा भगवा झेंडा हा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकवण्यासाठी संतोष धुरीजी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। हे जे मराठी कार्यकर्ते आहेत राजकीय, त्यांनी विचार केला पाहिजे। आमच्याकडले काही लोक गेले, काँग्रेसमधले गेले, त्यांना काय एवढं त्या भारतीय जनता पक्षाला सोनं लागलंय मला माहित नाही। किती जणांना पैसे देणार ते आहे, भ्रष्टाचाराचा पैसा तुमच्यापर्यंत पोहोचेल, पण तुमच्या पुढल्या पिढ्या त्याच्यामुळे सुखी होणार नाही, लक्षात घ्या। जर महाराष्ट्र सुखी राहिला तर तुमच्या पुढल्या पिढ्या सुखी राहतील। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त मुलाखत येणार आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची ही संयुक्त मुलाखत होणार आहे आणि त्याचा पहिला फोटो समोर आलाय। तर ठाकरे बंधूंची ही संयुक्त मुलाखत संजय राऊत आणि महेश मांजरेकर घेणार आहेत, असं या फोटोमध्ये आपल्याला दिसतंय। आतापर्यंत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखती घेतलेल्या आपण बघितलेल्या आहेत। ज्यावेळेला निवडणूक असते किंवा एखाद्या मुद्द्याविषयी बोलायचं असतं त्यावेळेला संजय राऊत सामनासाठी मुलाखत घेतात उद्धव ठाकरेंची। मात्र यावेळेला जेव्हा ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत त्यावेळेला या दोन्ही ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत होणार आहे आणि तेही संजय राऊत प्लस महेश मांजरेकर ही मुलाखत घेणार आहे। मनसे आणि उभाटा सेनेचा स्फोटच होईल आणि त्यामुळे त्याची पावलं आता दिसत आहेत।
खरं तर त्यांच्या त्यांच्या पक्षात पण बेबनाव आहे. उभाटा सेनेमध्ये सुद्धा उद्धवजी त्यांच्या वडिलांना मानणारी म्हणजे उद्धवजींना मानणारी लोक वेगळी आणि आदित्य ठाकरे यांची विचारधारा आणि त्यांची लोक वेगळी. त्यामुळे आदित्य ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरेंना मानणारी लोक असाही संघर्ष उभाटा सेनेत आहे. आणि मनसेमध्ये सुद्धा राज ठाकरेजींवर प्रेम करणारी लोक आणि अमित ठाकरे यांच्या जवळची असलेली लोक यांच्यातही फारकत दिसते. आणि त्यामुळे तुकडे तुकडे गँग ही त्यांच्या त्यांच्या पक्षात पण आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील असं मोठं विधान भाजपच्या आशिष शेलारांनी केलंय. आम्ही स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांचे भक्त आहोत. आम्ही आणि आमचा पक्ष सावरकरांच्या विचारांवर चालणारे आहोत असंही शेलार म्हणाले. तसंच तुम्ही याल तर तुमच्या बरोबर आणि नाही आलात तर तुमच्या विना, विरोधात शिरलात तर विरोधात, आम्ही आमचं काम करत राहू असा इशाराही आशिष शेलार यांनी अजित पवारांना दिला. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या आधी भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. आता आशिष शेलार यांनी हे जे विधान केलंय यावर राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते तेही बघावं लागेल. रवींद्र चव्हाण साहेब म्हणालेच आहेत, आम्ही तर सावरकरांचे भक्त आहोत, सावरकरी विचारावर चालणारे लोक आहोत. त्यामुळे त्या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील. आणि ते विचार आमचे असे आहेत, याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्या विना, आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात, आम्ही आमचं काम करू. तर राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी आशिष शेलारांना प्रत्युत्तर दिलंय. आशिष शेलार यांच्या टीकेला अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ट्विट करत त्यांनी प्रत्युत्तर दिलंय. प्रिय आशिष शेलारजी, दादा आणि दादांचा पक्ष तुमच्या आदर्शांच्या नेतृत्वावरच चालला पाहिजे. हा जो तुमचा अट्टाहास आहे, हे जे तुम्ही ठासून सांगत आहात त्यात किती तथ्य आहे हे तुम्हालाच माहीत असं मिटकरी म्हणतायत. तुर्तास इतकंच सांगेन, आम्ही शिव, शाहू फुले, आंबेडकरी चळवळीशी बांधील आणि प्रामाणिक आहोत आणि राहू असंही मिटकरींनी पुढे लिहिलंय. तुम्हाला अपेक्षित विचारधारा आम्ही जरी स्वीकारत नसलो तरी आमच्या पक्षाची आंबेडकरी विचारधारा तुम्हाला नाईलाजानं का होईना स्वीकारावीच लागते, हे त्रिबार सत्य आहे असं सुद्धा पुढे मिटकरींनी लिहिलंय. तर काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमधील कारभारावर बोट ठेवलं होतं आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. मात्र त्या आरोपांना उत्तर देण्याऐवजी पुस्तकाचे मागील पानं पलटली तर अजित पवारांना बोलता येणार नाही असं म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी अजित पवारांवर पलटवार केला. भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाच्या समन्वय समितीमध्ये ठरल्याप्रमाणे अजित पवारांनी बोलावं, अन्यथा बोलण्यासारखे बरेच काही आहे असं देखील बावनकुळे म्हणाले. दरम्यान 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे, मी सत्तेत बसतो हे सांगणं म्हणजे स्वाभिमानाची बाब नाही असं म्हणत प्रकरण अजून न्यायालयात आहे, निकाल आल्यावर बघू असं म्हणत बावनकुळेंनी अजित पवारांना सूचक इशाराही देण्याचा प्रयत्न केला. त्यांना मी फार काही सल्ला देणार नाही, पण पिंपरी चिंचवडमध्ये अनेक वर्ष अजितदादाही सत्तेमध्ये होते. आता मागं पानं पलटले, आम्ही मागची पानं काढले तर त्यांनाही बोलता येणार नाही. त्यामुळे आता माझी काही इच्छा नाही, आमची काही इच्छा नाही पानं पलटवायची. अजितदादांनी कृपया समन्वय समिती ठरल्याप्रमाणे ते पुढं तसे वागतील अशी आमची अपेक्षा आहे. 70,000 कोटीचा घोटाळाचा आरोप केला, त्याच्यासोबतच आज मी बसलेलो आहे. ठीक आहे, जे काही खूप काही अभिमानास्पद नाही आहे. शेवटी कोर्टामध्ये जे काही केस चालू आहे त्यातले जे काही निकाल येतील त्यावरच आपण पुढे जाऊ. शेवटी कोर्ट केस अजूनही विचाराधीन आहे, अजूनही कोर्टाचे निकाल लागले नाही आहे. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्याविषयी एक विधान केलं होतं आणि त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली. आणि यानंतर आता रवींद्र चव्हाणांनी आपल्या वक्तव्यावरून दिलगिरी व्यक्त केली आहे. विलासरावांवर मी कोणतीही टीका केलेली नाही, मात्र तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं मोठं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलंय. दरम्यान लातूरमध्ये सोमवारी प्रचार सभेत बोलताना भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं होतं आणि त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीकाही झाली.
अमित देशमुख आणि रितेश देशमुख यांनीही रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता या वक्तव्यावरून झालेल्या वादानंतर रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली. आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही. दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र. दुर्दैवी आहे, त्याने असं विधान करायला नको होतं आणि लातूरची ही संस्कृती नाही आहे, किंबहुना महाराष्ट्राचीच ही संस्कृती नाही आहे. या विधानाचा मी निषेध करतो. त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत. त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी घेईन. चव्हाणजी काय बोलले मी बघतो आणि त्यावर नंतर मी बोलेन. दरम्यान महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. CR पाटील यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते असं वक्तव्य CR पाटील यांनी केलं आणि त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रामध्ये मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच केंद्रीय मंत्री पाटील यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे विरोधक आक्रमक झाले. મને કહેતા આનંદ થાય છે કે શિવાજી મહારાજ છત્રપતિ શિવાજી મહારાજ પણ પાટીદાર હતા અને એમને પણ એક હિન્દુ સ્વરાજ્યની સ્થાપના કરવા માટેનો પૂરતો પ્રયત્ન સફળતાપૂર્વક કર્યો હતો. या छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमची सुरत लुटली होती आणि पळापळ करून सोडली होती, दाणादाण करून सोडली होती, विसरू नका. माझ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना एक आव्हान आहे बरं का, तुम्ही शिवाजी महाराजांना जात लावू नका. ते विश्वपुरुष होते. आधी अरबी समुद्रातलं शिवस्मारक पूर्ण करा आणि मग शिवाजी महाराजांची जात काढा. पाटीदार होते, अमुक होते, तमुक होते, हा विषय आता काढण्याचा प्रश्न काय. महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला डिवचण्याचा हा प्रकार. अंबरनाथ नगर परिषदेमध्ये शिंदे गटाला बाजूला ठेवत भाजप काँग्रेसची युती झाली. काँग्रेसच्या जोरावर भाजप अंबरनाथ नगर परिषदेमध्ये बहुमतात येणार. शिवसेना शिंदे गटानं म्हटलं ही तर अभद्र युती आहे असं समोर आलंय. तर ही युती शिंदेच्या शिवसेनेच्या जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळत आहे. या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसची युती झाली आहे. अंबरनाथ नगर परिषदेमध्ये शिंदे गटाला बाजूला ठेवत भाजप आणि काँग्रेसची युती झाली आहे. काँग्रेसच्या जोरावर भाजप अंबरनाथ नगर परिषदेमध्ये बहुमतात येणार असा विश्वास व्यक्त केला जातोय. तर शिवसेना शिंदे गटानं यावर अभद्र युती म्हणून टीका केली आहे. तर ही युती शिंदेच्या शिवसेनेच्या जिव्हारी लागल्याचं दिसतंय. मैत्रीपूर्ण लढत भाजप आणि शिवसेनेत झाली आणि त्यामध्ये सर्वात जास्त नगरसेवक नगराध्यक्ष भाजप व शिवसेनेचे या ठिकाणी आले. त्याप्रमाणेच अंबरनाथमध्येही भाजपच्या नगराध्यक्ष या ठिकाणी बसला आणि सर्वात जास्त 28 नगरसेवक ते आमचे शिवसेनेचे या ठिकाणी आले. पारंपरिक युती व्हायला हवी होती. जसं केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जी युती आहे ती पारंपरिक युतीचं बोलणंही आम्ही स्थानिक पातळीवर झालं. आमचे स्टेट लेवलचे जे नेते आहेत, सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, सन्माननीय आमदार किसन कत्रे साहेब असतील, यांचेही बोलणं झालं होतं. खासदार साहेबांशी या ठिकाणी त्यांचं बोलणं झालं. परंतु स्थानिक नेते स्वार्थापोटी सत्तेसाठी काँग्रेस बरोबर जे अभद्र युती त्याने या ठिकाणी केली. तर राज्यात आणि केंद्रामध्ये शिवसेना भाजपची युती आहे. लोकसभेला विधानसभेला ही युती पाहायला मिळाली होती. मात्र नगर परिषदेसाठी काँग्रेस जो विरोधातला पक्ष आहे आणि भाजप काँग्रेस यांची युती होणं शक्य नाही अशा चर्चा नेहमी रंगत असतानाच अंबरनाथ नगर परिषदेमध्ये मात्र भाजप आणि काँग्रेसची युती झाली आहे. त्यामधली सगळी मोठी घडामोड जी आहे ती म्हणजे अंबरनाथ नगर परिषदेमध्ये भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन
करण्याचा दावा केलेला आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते आपल्यासोबत आहेत. काय सगळे सत्तेची समीकरण आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात. करुंजुले साहेब, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे तिघांनी एकत्र येऊन अंबरनाथ नगर परिषदेवर सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे. काय सांगाल? तुमचे किती नगरसेवक, काँग्रेसचे किती आणि अजित पवार गटाचे किती नगरसेवक, एकूण मिळून तुमची संख्या किती होती? आमचे 14 नगरसेवक, नगराध्यक्ष धरून 15 आणि एक अपक्ष असे 16 नगरसेवक आमचे आहेत. काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादीचे 4 असे 32 आमचे नगरसेवक आहेत. एकीकडे आपण पाहिलं तर देशामध्ये दोन महत्वाचे पक्ष आहेत जे आमने सामने कधीही असतात, एक भाजप आणि काँग्रेस. कसं हे सगळं जुळून आणलं तुम्ही? नाही, आम्ही जी निवडणूक लढवलो 2025 ची निवडणूक अंबरनाथची झाली, ती भ्रष्टाचार मुक्त आणि दहशत मुक्त अंबरनाथ करण्याचा जो आमचा पण होता आणि त्या आश्वासन दिलं होतं जनतेला की तुम्हाला भ्रष्टाचार मुक्त आणि दहशतमुक्त अंबरनाथ आम्ही करू. आणि त्या मुद्द्याला धरून आम्हाला जर जनतेच्या याच्यात उतरायचं असेल तर आम्हाला नक्कीच यांना बाजूला ठेवूनच आम्हाला सत्ता स्थापन करावं लागेल. वरिष्ठांना काँग्रेस यानंतर बातमी आहे अकोल्यामधून. अकोल्यामध्ये काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर अज्ञातांनी चाकू हल्ला केला. या हल्ल्यात हिदायत पटेल जखमी झाले. त्यांच्यावर अकोटच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कौटुंबिक वादातून हल्ला झाल्याची माहिती आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी कुंदन जाधव हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. कुंदन, काय सांगाल, नेमका कसा हा हल्ला झाला, कोणी हल्ला केला, याविषयी काही माहिती मिळाली आहे? बरोबर आहे. हिदायत पटेल हे काँग्रेसचे बळे नेते आहेत आणि दोनदा काँग्रेसच्या तिकिटावरती अकोला लोकसभेमधून निवडणूकही लढवलेली आहे त्यांनी. परंतु त्यांच्या गावातच त्यांचा काही वाद असल्याची प्राथमिक माहिती आपल्याकडे आलेली आहे आणि त्या वादातूनच हा हल्ला झाला असावा असाही संशय व्यक्त केला जात आहे. मात्र नेमकी अजून आरोपी पकडले गेले नाही. पोलीस याची तपास करतायत आणि त्यांच्या तपासानंतर अधिक माहिती पुढे येईल. मात्र त्यांची आता प्रकृती गंभीर असल्यामुळं त्यांना अकोट येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि अकोटवरून आता अकोल्यात त्यांना हलवण्यात येत आहे. त्यानंतरच आता पोलिसांच्या तपासानंतरच नेमकं या प्रकरणाचं काय, कशामुळं हा हल्ला झाला हे आपल्या समोर येईल. बरोबर आहे कुंदन, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.